सुरत चेन्नई एक्सप्रेस हायवे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी हाच खऱ्या अर्थाने या देशाचा मालक आहे आणि त्यामुळेच त्याच्या नायकासाठी सातत्याने लढणारे ॲडव्होकेट महारुद्र जाधव यांच्या कार्याला पुन्हा एकदा सलाम। कारण त्यांच्या युक्तिवादामुळेच भूसंपादन अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली असून सरकारला सुद्धा चांगलीच चपराक बसली आहे। पाहूया या संदर्भातील स्वरांजलीचा स्पेशल रिपोर्ट। सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस हायवे या भूसंपादनाची काळी बाजू शेतकऱ्यांना पारदर्शकतेचे भूसंपादन दिले जात नाही हे निदर्शनास आणून देण्यासाठी सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस हायवे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं ही याचिका दाखल केली होती। या प्रकरणामध्ये याचिकाकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग कायदा 1956च्या कलम 3C अंतर्गत आक्षेप घेतला आहे। याचिकाकर्त्यांनी असा आरोप केला की जमिनीच्या संयुक्त मोजमापादरम्यान त्यांच्या जमिनीचे खरे चित्र प्रतिबिंबित झाले नाही आणि त्यांच्या जमिनी सिंचाई, जिरायत, बागायत, गावठाण जमिनी किंवा औद्योगिक क्षेत्रातील जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या, परंतु त्या चिन्हांकित झाल्या नाहीत। याचिकाकर्त्यांनी असा आरोप केला आहे की त्यांच्या जमिनीमध्ये अनेक जुने झाडे आहेत आणि पाण्याच्या विहिरी, फळझाडे, घरे, गोठे, पाईपलाईन्स देखील आहेत आदी बाबींचा मोजणी रिपोर्टमध्ये समावेश नाही। या बाबीचा शेतकऱ्यांच्या मावेजावर परिणाम होणार आहे। तसेच शेतकऱ्यांनी नॅशनल हायवे व भूसंपादन अधिकारी यांच्याकडे थेट वाटाघाटीचे भूसंपादन व्हावे, कलम 26C नुसार शेतकऱ्यांना थेट वाटाघाटीचे भूसंपादन द्यावे म्हणून वेळोवेळी मागणी केली, तरी भूसंपादन अधिकारी यांनी या मागणीला दुर्लक्ष करून शेतकऱ्यांनी वेळोवेळी दिलेल्या अर्जाचे म्हणजेच साक्षेप अर्जना दुर्लक्ष करून भूसंपादन प्रक्रिया शेतकऱ्यांना विचारात न घेता केलेली आहे। असंख्य तक्रारी भूसंपादन कार्यालय येथे धाराशिवसह इतर जिल्ह्यातील प्रलंबित असतानाही बेकायदेशीरपणे भूसंपादन प्रक्रिया पारदर्शकतेने राबवली जात नाही अशी शेतकऱ्याची मूळ तक्रार आहे। या प्रक्रियेनुसार केलेली एकही अवाढ मान्य नाही असे ॲडव्होकेट जाधव यांनी प्रतिपादन केले। न्यायालयाचा आदेश न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या आक्षेपांची दखल घेतली आहे आणि केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाला नोटीस दिली आहे। न्यायालयाने 3 जानेवारी 2025 पर्यंत या प्रकरणाची सुनावणी करण्याचे आदेश दिले आहेत। न्यायालयाने असा आदेश दिला आहे की मसुदा मंजूर करणारे प्राधिकरण पुढील तारखेपर्यंत मसुदा निवाडा मंजूर करणार नाही करू नये। हा आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या स.ग. मेहारे आणि शैलेश पी. ब्रह्मे यांच्या खंडपीठाने दिला आहे। औरंगाबाद उच्च न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण आदेश दिलाय। जमिनीच्या संयुक्त मोजमापादरम्यान याचिकाकर्त्यांनी असा आरोप केला आहे की जमिनीच्या संयुक्त मोजमापादरम्यान त्यांच्या जमिनीचे खरे चित्र प्रतिबिंबित झाले नाही। मसुदा मान्यता प्राधिकरणाने मसुदा पुरस्कारास मान्यताबाबत न्यायालयाने असा आदेश दिला आहे की मसुदा मान्यता प्राधिकरणाने मसुदा पुरस्कारास मान्यता देऊ नये। न्यायालयाने 3 जानेवारी 2025 पर्यंत या प्रकरणाची सुनावणी करण्याचे आदेश दिले आहेत। या ऐतिहासिक निकालानंतर संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट महारुद्र जाधव यांनी आपली प्रतिक्रिया अशी व्यक्त केली आहे। पाहूया। मी औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो। हा निर्णय शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वाचा आहे। मी या निर्णयाचे समर्थन करतो आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहीन। या अगोदरही उच्च न्यायालयामध्ये 221 शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागलेला आहे।